चला तर आज आपण SRPF छत्रपती संभाजीनगरचं पेपरचं विश्लेषण करूया. ठीक आहे, चला. आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय विचारलंय, 33 ते 66 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत. कसं काढायचं, तर ह्या 33 ते 66 मध्ये शेवटची विषम संख्या कुठली आहे, तर 66 ही समसंख्या आहे, म्हणजे विषम संख्या कुठली असणार आहे शेवटची, तर 65. ठीक आहे, वजा काय करायचं, आता 33 ते 66 सांगितलंय म्हणून ह्या 33च्या अगोदरची विषम संख्या घ्यायची कुठली, तर 31. ठीक आहे, छेद 2 बरोबर काय येणार, 65 वजा 31 तर 34, 34 छेद 2 म्हणजे उत्तर काय येणार तुमचं, तर 17. समजलं, चला पुढे. आता इथे आपल्याला घनमूळ काढायला सांगितले. कसं काढायचं घनमूळ, तर घनमूळ काढण्यासाठी तुम्हा सर्वांना आधी तर 1 ते 10 पर्यंत सर्व अंकांचे हे घनमूळ आले पाहिजेत. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्गमूळ आणि घनमूळ हे करायचे आहेत. तर घनमूळ काढताना हे शेवटचे 3 अंक घ्यायचे. ठीक आहे, आणि वर्गमूळ जेव्हा काढत असेल तेव्हा शेवटचे 2 घ्यायचे असतात. ठीक आहे, तर बघा ह्यांचं एकक स्थान काय आहे, तर 3 आहे. बरोबर, म्हणजे कुठल्या अंकाचं एकक स्थान, घनाचं एकक स्थान 3 असते, तर 7चं असते. बरोबर आहे ना, 7चा घन काय असतो, तर 343 असतो. तर आता एकक स्थानची पण ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा, फक्त 2 आणि 3 आणि 7 आणि 8 ह्या अंकांचं एकक स्थान हे अदलाबदली होते. ठीक आहे, त्यामध्ये 2 आणि 8 ह्यांचं एकक स्थान हे अदलाबदली होते. ठीक आहे, म्हणजे 2चं एकक स्थान काय असेल, 2च्या घनाचं तर 8 असते, आणि 8च्या घनाचं किती असते, तर 2 असते, आणि 3च्या घनाचं काय असते एकक स्थान, तर 7 असते, आणि 7च्या घनाचं काय असते, तर 3 असते. हे एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एकक स्थान ह्यांच्यामध्ये बाकीची एकक स्थानं सगळी सेम असतात. ठीक आहे, म्हणजे 4चं एकक स्थान 4च, 6चं एकक स्थान 6च, 5चं एकक स्थान 5च्या घनाचं 5च. ठीक आहे, तर आता ते 3 आहे, 3चं एकक स्थान काय येणार, तर 7. आणि आता पुढचा अंक घ्यायचा, पुढचा जो उरलेला अंक आहे तो किती आहे, तर 103 आहे. आता हा कोणाच्या घनाच्या जवळ आहे बघा, तर बघा तुम्ही 5चा घन घेतला तर तो 100च्या वरती जाईल, म्हणजे 103च्या वरती जाईल. किती येतो, ते 125 असतो. म्हणजे तुम्हाला कुठला घ्यायचा आहे, तर त्याच्या आधीची संख्या घ्यायची. कुठली असते, तर 4. त्याचा घन काय असतो, तर 64 असतो. बरोबर आहे, म्हणजे तुमचा हा अंक कुठला येईल, तर 4 येईल, आणि आपण मागचा अंक कुठला घेतला एकक स्थानचा, तर 7 येईल. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे, तर दिलेली संख्या ही 47चा घन आहे. ठीक आहे, चला. आता अशा गणितामध्ये बघा, अशा गणितामध्ये खालपासून सुरुवात करायची. ठीक आहे, तर काय होणार, 5 दुने 10, 10 अधिक 1 11, म्हणजे काय होणार, तर 10 अधिक 4 छेद 3 अधिक 1 छेद 11 छेद 5. बरोबर, आता हे 5 इथे छेदाला आहेत, म्हणजे ते काय होणार, तर इथे वर जाऊन वरती गुणिले होणार. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 5 एके 5 असतात. ठीक आहे, आता करा, 11 त्रिक 33, 33 न 5 38, म्हणजे काय होणार परत, 10 अधिक 4 छेद 38 छेद 11. बरोबर, आता हे 11 इथे छेदाला आहे, म्हणजे 11 हे वरती जाणार, 4ला गुणिले होणार. ठीक आहे, तर आपण इथे 4ला गुणिले करूया 11. ठीक आहे, आता इथे भाग लागतो का बघा, कसं लागतो भाग, तर 2चा लागतो. बे दुने 4, बे एके बे, बे नवा 18, म्हणजेच वरती काय होणार, 11 दुने 22, मग आपण इथे 22 घेऊया. ठीक आहे, आता बघा 19 एके 19, 19 गुणिले 10 190, 190 अधिक 22 किती होतात, तर 212 छेद काय, तर 19. समजलं कसं करायचं, चला पुढे. आता इथे काय सांगितलं, ह्या अंकांच्या दोन संख्यामधील 4च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा. आता हे पॉईंट आहेत, हे पॉईंट आपण थोड्या वेळासाठी विसरायचं का, तर फरक किंवा अधिक असेल तर पॉईंट तितक्याच घरानंतर लागणार, म्हणजे 3 घरानंतर आहे तर 3च घरानंतर लागणार. ठीक आहे, तर बघा इथे स्थानिक किमतीची किंमत किती येणार, 4ची, 4 हा एकक स्थानी आहे, म्हणजे 4च येणार, त्याच्या पुढे काहीच नाहीये. ठीक आहे, इथे किती येणार, 4 हा दशक स्थानी आहे, म्हणजे 4च्या पुढे एक अंक आहे, म्हणजे किती लागणार होणार त्याची स्थानिक किंमत, तर 40 होणार. ठीक आहे, आता ह्यांचा फरक किती असणार, तर 36 असणार, आणि आपल्याला पॉईंट किती घरानंतर द्यायचं आहे, तर 3 घरानंतर द्यायचं आहे, म्हणजे हे 1, हे 2 आणि अजून एक येणार. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आपण 3 घरानंतर पॉईंट दिला, म्हणजे 0.036 आहे उत्तर आहे. चला पुढे. आता इथे त्यांनी सांगितलं 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती. आता 1 ते 45 सांगितलंय, म्हणजे 3च्या पाड्यामध्ये जे येणार ते. ठीक आहे ना, 1 ते 45 दरम्यान सांगितलंय ना, मग पहिली संख्या कुठली होणार, तर 3च येणार, आणि अशी आपण चढत्या क्रमाने त्याचा पाडा बोलत गेलं तर 9व्या स्थानावरचं आपल्याला फक्त त्याने विचारलं की 9व्या स्थानावर काय येणार, म्हणजे काय 9 त्रिक 27 असते. ठीक आहे, किंवा 3 9 27 असते. 9व्या स्थानावरचा अंक काय असतो, तर 27. समजलं, सोपंच आहे. ठीक आहे, चला. आता इथे आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. ठीक आहे, कशी काढणार, तर पहिल्यांदा आपण हे
काय नक्की ऑपरेशन केलंय ते बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण बेरीज केलंय का बघूया. तर 9 न 2 11, 11 न 3 14, म्हणजे हा 4 घेतलाय आणि अधिक 1 हातचा 1 घेतलाय. ठीक आहे, बेरीजच केली असणार. ठीक आहे, 7 न 3 10 आणि 1 11, म्हणून हा 1 आणि अजून एक हातचाला 1. ठीक आहे, आता हे झालं हा हातचा 1 आणि हे अधिक 2 झाले. ठीक आहे, म्हणजे किती, तर 3 आपल्याला ऑलरेडी भेटल्यात. पण आपल्याला काय करायचं आहे, तर हा एकक स्थानी 5 आला पाहिजे. तर कधी येणार 5, एकतर 3 मध्ये 2 तुम्ही अधिक केल्यावर 5 येणार, किंवा नंतरची पुढची संख्या कुठली असते, 15 असते. म्हणजे किती अधिक करावे लागतील, तर 12 अधिक केल्यावर तुम्हाला 15 भेटेल. ठीक आहे, तर आता इथे 2 येण्यासाठी आपल्याला स्टार आणि स्टार हा एक एक घेतील तेव्हाच तुम्हाला 2 भेटतील. पण आपल्या उत्तरामध्ये तर एक एक मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे पुढची संख्या घ्या कुठली, तर 15. आता इथे 12 आहे, तर स्टारच्या ठिकाणी तर सेम अंक येणार आहे ना. 6ची फोड कशी होते, तर 6 दुनी 12 असतात. मग इथे 6 6 ठेवून बघा, तर 15 ही बेरीज होते. ठीक आहे, म्हणजे 15 आणि इथे हातचा 1 येणार आणि 6 आपल्याला ऑप्शन मध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, तर 6 असणार. पुढे तुम्ही क्रॉस चेक करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे, समजलं. चला, आता इथे बघा काय सांगितलंय. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली, 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. पुढे दिले त्यांनी प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील. आता आपल्याला इथे त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त किती मुली ठेवायच्या एका रांगेमध्ये. ठीक आहे, आणि आपल्याला 3 रांगा करायच्या आहेत आणि मुली आपल्या प्रत्येक इयत्तेच्या हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, म्हणजे काय करायचं ह्यांचं, आपल्याला जर त्यांची संख्या समान ठेवायची असेल तर मसावी काढायचा. ठीक आहे, कसा काढायचा मसावी आणि कुठल्या अंकांचा काढायचा, तर 45 मुलींचा काढायचा. 45 मुली, 30 मुली आणि 60 मुली. ठीक आहे, कसा काढायचा मसावी, तर भागाकार पद्धतीने काढा. ठीक आहे, तर सगळ्यात मोठे 2 अंक घ्या. कुठला आहे, 45 आणि 60. 45 ने 60ला भाग द्यायचा. ठीक आहे, 45 एके 45, पुढचा भाग लागणार, दोनाचा लागणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय, तर बाकी आली 15. ठीक आहे, आता हे 15ने ह्या बाकीने 45ला परत भाग द्यायचा. ठीक आहे, 15 एके 15, 15 त्रिक 45, म्हणजे पूर्ण भाग लागला. ठीक आहे, आता हे 15 घ्यायचे आणि उरलेली जी संख्या आहे कुठली, तर 30, ह्याला भाग द्यायचा. 30ला लागेल भाग 15ने, तर हो 15 दुने 30 म्हणजे पूर्ण भाग लागेल. याचा अर्थ आपला मसावी काय आला, तर 15 आला. ठीक आहे, म्हणजे आपल्या एका रांगेमध्ये जास्तीत जास्त 15 मुली ठेवायला लागतात. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं, रामजवळ जेवढी पुस्तकं आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकांची आहे. त्याच्याकडे एकूण 4608 रुपये किमतीची पुस्तके असल्यास त्याच्याजवळ किती पुस्तके आहेत. तर बघा, त्याच्याकडे आपण एक्स पुस्तक आहेत असं मानूया. ठीक आहे, आणि त्या प्रत्येक पुस्तकांची किंमत किती आहे, तर ह्या एक्स दुप्पट आहे, म्हणजे संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे किती, तर 2x आहे. म्हणजे ही झाली तुमची टोटल. ठीक आहे, टोटल, आणि त्याने टोटल आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती दिली आहे, तर 4608. ठीक आहे, 4608. आता करा, आणि तुम्हाला काय सांगितलं, पुस्तकच सांगितलं, म्हणजे एक्सचीच किंमत काढायची. ठीक आहे, म्हणजे काय होणार, तर 2x वर्ग होणार. ठीक आहे, बरोबर 4608. आता बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे 0 0 आणि बे चोक 8. बरोबर आहे, आणि इथे x वर्ग होता. बरोबर आहे, म्हणजे काय होणार, ही 2304 ही वर्गमुळात जाणार. आता हे कसलं वर्गमूळ आहे, तर बघा सांगतो परत. ठीक आहे, हे शेवटचे 2 अंक घ्यायचे, वर्गमूळ असते तेव्हा. ठीक आहे, आता 4 हा एकक स्थानचा अंक जो आहे तो कुठल्या एकक स्थानी असतो, कोणाच्या वर्गाचा असतो, तर एक तर 2चा असतो. 2 दुने 4 असतात ना, किंवा 8चा असतो. 8 ही 8 64, म्हणजे 4 हा 2 किंवा 8चा असतो. ठीक आहे, आता ह्या पुढचे 2 अंक घ्या. ठीक आहे, 23. आता कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे 23, तर 5 घेतला, 5 5 25, तर हा पुढे जातो. ठीक आहे, 23च्या पुढे जातो, म्हणून काय घ्यायचं, तर 4 घ्यायचा. 4 चोक 16. ठीक आहे, आता आपल्याला हा अंक तर भेटलाय. ठीक आहे, पण आता आपण 2 घ्यायचा का 8 घ्यायचा एक स्थानी, ते कसं ठरवायचं, तर ह्या 4च्या पुढची अंक घ्यायचा कुठला, तर 5, आणि ह्यांचा गुणाकार करायचा. 5 चोक 20. बरोबर आहे, 20 आले. आता ह्या वर्गमुळातली मोठी संख्या आहे का, हा 20 आहे, म्हणजे हा 23 मोठा आहे का 20 मोठा आहे, तर 23 मोठा आहे. म्हणजे वर्गमुळात जी संख्या असते आपण घेतलेली असते ती जर मोठी असेल तर इथनं मोठा अंक घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे काय होणार, 4च्या एकक स्थानी तर 8 येणार, म्हणजे x बरोबर काय आपलं आलं, तर 48 आलं. हे उत्तर आहे. चला पुढे. आता बघा, मी ह्या व्हिडिओमध्ये थोडा बोलण्याचा स्पीड आहे तो कमी केला. काल एका विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की सर तुमचा बोलण्याचा स्पीड थोडा जास्त आहे, त्यामुळे समजण्यास थोडं डिफिकल्ट जात आहे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला जर अशा काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मी तसं लेक्चरमध्ये माझ्या सुधारणा करेल. ठीक आहे, चला पुढे. आता इथे बघा, अशा गणितामध्ये काय करायचं, तर अंशामध्ये जे पॉईंट आहेत ते किती घरानंतर आहेत त्यांची बेरीज करायची. ठीक आहे, आता इथे किती घरानंतर आहे, तर 3 घरानंतर आहे. इथे किती घरानंतर आहे, तर 2 घरानंतर आहे. इथे किती घरानंतर आहे, 2 घरानंतर. ह्यांची बेरीज करा, किती होणार, 3 न 2 5 न 2 7, 7 घरानंतर. ठीक आहे, छेदामध्ये किती घरानंतर आहे बघा, 2 2 आणि हे 2, म्हणजे किती,
तर 6 घरानंतर आहे. आता हे अंशातल्या घरातून छेदातले घर वजा करा, म्हणजे 7 वजा 6 किती होणार, तर एका घरानंतर लागणार. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही अंकाच्या तुम्ही एका घरानंतर शून्य लावला असेल, आता समजा एकाच्या लावला तर काय होते, तर 1/10 होते. मग आता हे 10 आहेत ते आपण ह्याच्या छेदाला गुणाकार करून ठेवूया. ठीक आहे, आणि जे अंक आहे ते तसेचे तसे लिहा. 36 गुणिले 27 गुणिले 1, 6 गुणिले 3 गुणिले तो आपला पहिला 1 होता तो. ठीक आहे, आता भाग द्यायला सोपं झालं बघा. 6 6 36, 3 दुने 6, बे के बे, बे पंचन 10, म्हणजे काय आलं तुमचं उत्तर, तर 27/5 आलं आणि 3 पॉईंट आला. 5 6 30. आता द्या भाग काय येणार, तर 5 5 25 आणि 2 आले, पॉईंट आला. 5 चोक 20, म्हणजे किती आलं उत्तर तुमचं, तर 5.4. समजलं, म्हणजे तुमचं 5.54 हे उत्तर, म्हणजे 5 आणि 4 येणारच आहेत, पण पॉईंट किती घरानंतर द्यायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा हे सोपं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं, अंजलीने मराठीच्या पुस्तकाचा 304 भाग व 17 पाने वाचली, तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. आता तिने 304 भाग पुस्तकाचा वाचला, म्हणजे किती भाग राहिला वाचायचा, तर 1 वजा 304, म्हणजे 4 1 4, 4 वजा 3 किती, तर 1/4 एवढा भाग तिचा वाचायचा राहिलाय. ठीक आहे, पण तिने नुसते 304 एवढा भाग वाचला का, तर नाही, तिने अधिक 17 ही पानं सुद्धा वाचली. बरोबर आहे, म्हणजेच काय, तर हा 1/4 भाग वजा 17, आणि तुम्हाला दिलेलं किती आहे, त्याची पानं किती शिल्लक राहिले आहेत, तर 28 राहिलेत. बरोबर आहे, आता हे 17 इथे जाऊन द्या, म्हणजे काय 1/4 भाग बरोबर काय येणार तुमचं, तर 28 अधिक 17, म्हणजे 28 अधिक 17 किती, तर 45, आणि 45 आणि 4 हे गुणिले होणार 45 ला, म्हणजे किती होणार, तर एक भाग म्हणजे 45 गुणिले 4 180. ठीक आहे, म्हणजे ते टोटल पुस्तक कितीचं होतं, मराठीचं पुस्तक, तर 180 पानांचं होतं. आता आपल्याला पुढे काय दिलं त्यांनी, तर काजलचं सांगितलंय. काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 305 भाग व 20 पानं वाचली, तेव्हा 26 पानं शिल्लक राहिली. आता काजलचा किती भाग उरलाय पुस्तकाचा इतिहासाच्या, 1 वजा 305, म्हणजे किती, 5 1 5 वजा 3, 205 हा भाग उरलाय. ठीक आहे, मग आपण काय करायचं, 205 हा भाग कशाच्या बरोबर आहे, तर 26 पानं शिल्लक राहिलेली, आणि अधिक तिने 20 पानं एक्स्ट्रा वाचलेली सुद्धा, मग ती आपण इथे अधिक करायची. तसंच आपण जिथे असं केलंय बघा, इथे पण तसंच केलंय सेम. ठीक आहे, तसं 26 अधिक 20 किती, तर 46. ठीक आहे, आता 205 भाग बरोबर 46 येते, तर एक भाग बरोबर किती येणार, तर 46 गुणिले 5/2 हे उलट होणार इथे जाऊन. ठीक आहे, म्हणजे बे के बे, बेदुनी 4 आणि बेत्रिक 6, म्हणजे एक भाग बरोबर किती पानं होणार टोटल, 23 गुणिले 5, म्हणजे किती, तर 115 पानं होणार. म्हणजे हे इतिहासाचं पुस्तक किती पानाचं आहे, तर 115 पानांचं आहे. ठीक आहे, तर त्यांनी आपल्याला तेच विचारलं, तर अंजलीच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती, म्हणजे ह्या दोघांचा फरक 180 वजा 115 किती होणार, तर फरक केला तर तुम्हाला 65 पानं भेटतील. ठीक आहे, दोन पुस्तकांमधला पानांचा फरक. ठीक आहे, समजलं कसं करायचं, चला पुढे. आता इथे लक्ष द्या, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर व 25 सेंटीमीटर मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेले एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील, असं दिलं त्याने. ठीक आहे, तर आपल्याला मोठ्यात मोठी बाजू सांगितलंय, म्हणजे काय, तर मसावी काढायचा आहे तिघांचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ती बाजू किती आहे मोठ्यात मोठी ती समजेल. ठीक आहे, आणि बाजू समजल्यावर आपल्याला त्या घनाचं घनफळ सूत्रानुसार किती ठोकळे मावतील ते आपण काढूया. ठीक आहे, तर बघा 15 20 आणि 25 चा मसावी काय येणार, 15 20 आणि 25. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भागाकार पद्धतीने जायचं. ठीक आहे, दोन मोठ्यात मोठे अंक घ्या, कुठला आहे, तर 20 आणि 25, म्हणजे 20 ने 25 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, 20 एके 20, म्हणजे उरले किती, तर 5. आता ह्या बाकीने उरल्या त्याने हा 20 इथे घ्या. ठीक आहे, 5 चोक 20, म्हणजे लागला पूर्ण भाग, तर लागला. आता उरलेली संख्या कुठली आहे, तर 15 आहे. 15ला 5ने भाग जातो, तर पूर्ण भाग लागतो. याचा अर्थ तुमचा मसावी काय असणार, तर 5 असणार, म्हणजे ही 5 काय झाली तुमची, तर बाजू झाली. ठीक आहे, त्या घनाची. आता त्या ठोकळे जे आपल्याला सांगितलं त्यांचं घनफळ कसं काढायचं, तर बाजूचा घन असतो, म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 हे त्यांचं घनाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आता आपल्याला किती ठोकळे काढायचे, ते कसं काढायचं, तर ह्या टोटल जी आहे खोकं, त्याला आपण हे जे घनाचं घनफळ आहे एवढे जे आपल्याला बनवायचं आहे त्याने भागा, म्हणजे काय होणार, तर 15 गुणिले 20 गुणिले 25 छेद 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60, म्हणजे किती ठोकळे मावतील, तर 60 ठोकळे मावतील. समजलं, चला. आता इथे काय सांगितलं, तीन संख्या 3 4 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1800 येते, तर त्या संख्या कोणत्या, आपण त्या संख्या 3x घेऊया, 4x घेऊया आणि 5x घेऊया. ठीक आहे, आता त्यांच्या वर्गाची बेरीज करायची. ह्यांचा वर्ग काय येणार, तर ह्याचा वर्ग करा. ठीक आहे, सगळ्यांचा, आणि त्यांची बेरीज करूया. ठीक आहे, किती होणार, तर 9x चा वर्ग अधिक 16x चा वर्ग अधिक
5 5 25, 25x वर्ग हे आले. ठीक आहे, त्यांची बेरीज त्याने आपल्याला 1800 दिलेली. तर 25 अधिक 16 अधिक 9 किती, तर 50. 50 x वर्ग बरोबर 1800. ठीक आहे, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 1 5, 5 3 15, 5 6 30, म्हणजे x वर्ग बरोबर 36 आली. मग आता वर्ग ह्या साईडला गेला म्हणजे काय होणार, तर वर्गमुळात जाणार, म्हणजे वर्गमुळात 36 येणार, म्हणजे किती होणार, तर 6चा वर्ग असतो. ठीक आहे, x बरोबर 6. आता आपल्याला त्यांनी त्या संख्या विचारल्यात. आपण संख्या किती पकडलेल्या, 3x 4x आणि 5x. आता 6ची किंमत टाका. 6 3 18. दुसरी संख्या कुठली आहे, तर 4x घेतलेली, म्हणजे किती, 6 चोक 24. संख्या कुठली, तर 5x, म्हणजे 5 6 30. कुठल्या संख्या येणार त्या, तर 18 24 आणि समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 88 सेंटीमीटर लांबीचे 2 तारा घेऊन त्यापैकी एकास वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारीस चौरस आकृती दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळामधली फरक. ठीक आहे, आता वर्तुळाचा परिघ काय असतो, तर 2 पाय आणि गुणिले त्रिज्या. ठीक आहे, आणि चौरसाची परिमिती किती असते, तर 4a असते, म्हणजे किंवा बाजू असते. ठीक आहे, 4a. ठीक आहे, a म्हणजे बाजू पकडूया. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला हे 88 दिलेले आहेत. ठीक आहे, 88 ऑलरेडी परिघ दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय करूया, तर हा आर काढूया, म्हणजे त्रिज्या काढूया आणि त्रिज्येवरनं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. ठीक आहे, आणि इथे बाजू निघेल आपली. ठीक आहे, इथे बरोबर आपल्याला 88 दिले. ठीक आहे, बाजू निघाली का आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढू. ठीक आहे, तर किती होईल आर इथे, तर आर बरोबर हे 88. ठीक आहे, हे 2 हे जाऊन काय करणार, हे खालती जाणार. ठीक आहे, ह्याच्या, आणि इथे पाय बरोबर काय असते, तर 22/7 असते, म्हणजे हे इथे जाऊन उलटे होणार, म्हणजे काय होणार, तर 7/22 होणार. ठीक आहे, आता त्या भाग 22 चोक 88 असतात. बे के बे, बे दुने 4, म्हणजे 7 दुने 14, म्हणजे आर बरोबर काय आले, तर 14 आले. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर पाय आर चा वर्ग, म्हणजे काय, तर 22/7 आर चा वर्ग, म्हणजे आपण काय करूया, 14 गुणिले 14 करू, 7 दुने 14. आता हा गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला क्षेत्रफळ भेटेल. तर गुणाकार केला तर तुम्हाला भेटेल 616. ठीक आहे, चौरस मीटर असते. ठीक आहे, आता आपण चौरसाचा काढूया. चौरसाचे किती येणार, a बरोबर 4 1 4, 4 दुने 8, ती तर 22 येणार. ठीक आहे, आता चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, तर बाजूचा वर्ग, बाजू आपण a घेतला. ठीक आहे, ह्याचा वर्ग. ठीक आहे, 22चा वर्ग किती येणार, 22चा वर्ग कसा काढायचा, ह्या 2चा वर्ग घ्या, किती, तर 4, आणि नंतर हे 2 आणि पुढची संख्या काय, तर 2, 2 दुने 4, आणि अजून 2 त्याला गुणाकार करायचा, जे 8. ठीक आहे, आणि हे शेवटचे किती 2 आहेत, त्याचा वर्ग घ्या, किती आहे, 2चा वर्ग 4, 484. आता ह्या दोन क्षेत्रफळामधला फरक किती आहे, चौरस आणि सर्कलच्या, 616 वजा 484. आता हे केलं तर तुम्हाला भेटेल 132. ठीक आहे, चौरस मीटर, सेंटीमीटर सॉरी. ठीक आहे, आहे उत्तर आहे. समजलं. चला आता इथे बघा, इथे काय दिलंय, 30 माणसे एका कामाचा 1/4 भाग 16 दिवसात पूर्ण करतात. तर उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसं घ्यावी लागतील. आता सेम आपण हा बघितलेला आहे कामगारांचा प्रश्न, 30 गुणिले हे 16 दिवस. ठीक आहे, फक्त जे काम आहे ना, काम किती जे करायचं आहे ते खालती. ठीक आहे, बरोबर काय, तर हे 20 दिवस, आणि हे कामगार किती पाहिजे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, छेद काय, तर उरलेलं काम किती असणार, तर 1 वजा 1/4, म्हणजे किती, तर 4 1 4, 4 वजा 1, 3/4. ठीक आहे, 3/4 ह्याच्या खालती येणार. ठीक आहे, आता हे 4 4 गेले. ठीक आहे, हा शून्य गेला, हा शून्य गेला, बे के बे, बे 8 16. आता करा गुणाकार, किती होणार, तर 8 3 24, आणि हे 3 जे इथे छेदाला आहे ते इथे जाऊन परत गुणाकार होणार, म्हणजे 24 ला 3 गुणणार. ठीक आहे, बरोबर x, 24 3 72, म्हणजे x बरोबर काय येणार, तर 72. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशी 60 किलोमीटर वेगाऐवजी ताशी 75 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 48 मिनिटं लवकर पोहोचते, तर तिच्या प्रवासाचे अंतर किती. आता ते अंतर आहे ते आपण x घेऊया. ठीक आहे, आता ती 60च्या वेगाने जेव्हा जात असेल, 60 किलोमीटर प्रति तासाने, तेव्हा तिला किती वेळ लागणार, तर हे अंतर छेद हा वेग किती, तर 60 एवढा त्याला वेळ लागणार. ठीक आहे, हा वेळ आहे. ठीक आहे, आणि 75च्या स्पीडने जाईल तेव्हा किती वेळ लागेल, तर अंतर छेद हा स्पीड म्हणजे वेग. ठीक आहे, एवढा वेळ लागेल, आणि ह्या वेळाचा फरक तुम्हाला किती दिलाय, तर 48 मिनिट दिलाय, म्हणजे x/60 वजा x/75. ठीक आहे, बरोबर 48 हे मिनिटात दिलेत, ते आपल्याला तासामध्ये करावं लागेल का, तर वेग हा किलोमीटर प्रति तासामध्ये दिलाय म्हणून. ठीक आहे, समजलं. आता तुमचं गणित सोपं होण्यासाठी काय करायचं, तर छेद आहे तो छेद तो कमी होतो बघा इकडे, तर 5 ने भाग द्या, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे, 5 1 5, आणि हे 2, 5 5 25, आणि इथे पण 12चाच लागणार. ठीक आहे, आता इथे किती लागतो, तर 3चा लागतो, 3 चोक 12, 3 5 15, आणि 3 चोक 12. आता झालं कमी तुमचं, आता तुमचं गुणाकार सोपा झाला. ठीक आहे, म्हणजे 5 चोक 20 येईल छेदाला. ठीक आहे, 5x इथे होणार 5x वजा 4x, बरोबर हा भाग द्या, 4 1 4, 4 1 4, 4 2 8, बरोबर 12 होणार. ठीक आहे,
आता 5x वजा 4x म्हणजे x होणार. ठीक आहे. आणि हे 20 इथे जाऊन गुणाकार होणार म्हणजे 12 गुणिले 20. ठीक आहे. म्हणजे काय होणार, 12 दुणे 24 म्हणजे 240. ठीक आहे. x बरोबर आपण काय घेतलं होतं, तर अंतर घेतलं होतं, म्हणजे आपल्याला तेच काढायला सांगितलंय, अंतर. ठीक आहे. समजलं तुम्हाला कसं आलं. चला आता इथे बघा, ह्या गणितामध्ये अशी जेव्हा गणित येतात तेव्हा ती नेहमी एका सूत्राने सुटत असतात. ठीक आहे. तर आपण हे 0.5 म्हणजे ए घेऊया आणि 0.6 म्हणजे बी घेऊया. म्हणजे काय होणार वरती, तर ए चा घन अधिक बी चा घन बरोबर ए चा वर्ग वजा, हे बघा हे 5 × 30 केलेत म्हणून हे 0.3 आलं. ठीक आहे. म्हणजे ए बी केलंय. ठीक आहे. अधिक बी चा वर्ग. आता ए चा घन अधिक बी चा घन काय असतो, तर ए अधिक बी आणि ह्या दुसऱ्या कंसामध्ये काय, तर ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. आता ही किंमत तुम्ही वरती टाका. ठीक आहे. म्हणजे काय होणार, तर बघा हे छेदाला हे सेमच आहे आणि इथे पण हे आहे, म्हणजे हे दोन जाणार. म्हणजे काय राहणार तुमचं उत्तर फक्त, तर ए अधिक बी म्हणजे काय, तर 0.5 अधिक 0.6. 6 ना 5 किती, तर 11 म्हणजे किती, तर 1.1. एका घरानंतर लागणार ना पॉईंट. समजलं. चला आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये पण बघा, पॉईंट किती घरानंतर आहे प्रत्येक अंकाच्या, तर एका घरानंतर. म्हणजे उत्तराचा पण तो एका घरानंतर लागणार. ठीक आहे. आता इथे करा 71 वजा 54 वजा 35. ठीक आहे. हा करा म्हणजे तुम्हाला इथे भेटेल वजा बाकी केल्यानंतर तर 18 भेटेल. ठीक आहे. वजा हे किती आहे, तर 23 वजा 32 आणि बाहेर काय, तर वजा 9 आहे. ठीक आहे. पहिले तर तुम्ही कंसामधलं करा. ठीक आहे. आणि इथे वजा चिन्ह नाही येणार, इथे काय येणार, तर अधिक चिन्ह येणार. का, तर हा कंस होता पहिल्यांदा. ठीक आहे. हे कंसातनं बाहेर आले. जर ह्यांची वजाबाकी जरी तुम्हाला वजा 18 भेटली तरी तो कंसाच्या बाहेर आल्यावर हा इथे वजा 1 गुणिले असतो ना कंसाला, म्हणून हे अधिक होणार. ठीक आहे. तर करा ह्यांची वजाबाकी आणि बेरीज, तर तुम्हाला काय भेटेल, तर 9 भेटेल. ठीक आहे. म्हणजे 9 वजा 9 काय, तर 0. उत्तर काय असेल तुमचं, तर 0. समजलं. चला आता हे बघा, हे थोडं इम्पॉर्टंट आहे आणि थोडं ट्रिकी आहे. बघा कसं केलंय. ठीक आहे. आता इथे वरती अंशामध्ये 11चा घन दिलाय. ठीक आहे. आणि ते 7.3 आणि 3.7 दिलाय, त्यांचा वर्ग दिलाय. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली 3.7 अधिक 7.3 तर 11 येते. म्हणजे वरती आपण काय करूया, तर कंसामध्ये तर 7.3 अधिक 3.7 ह्यांचा घन. ठीक आहे. ही फक्त फोड करूया. ठीक आहे. आणि मग काय करायचं, तर आपण ह्याला ए म्हणायचं आणि ह्याला बी म्हणायचं. ठीक आहे. याचा अर्थ अंशाला काय होणार, तर ए अधिक बी चा कंसाचा घन. ठीक आहे. आणि छेदाला काय होणार बघा इथे, तर हा ए चा वर्ग होणार अधिक हा काय होणार, तर बी चा वर्ग. आणि हे काय होणार 7.4 आणि 7.3, तर 7.3 आपल्याकडे ऑलरेडी आहे, आपल्याला माहिती आहे की हा ए आहे. ठीक आहे. आणि हा 7.4 कसा आला, तर 2 गुणिले 3.7 म्हणजे किती, 37 दुने किती असतात, 74 असतात. म्हणजे हे ते 2b आहे. ठीक आहे. म्हणजे 2ab झाला. म्हणजे खालती घ्यायला ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. ठीक आहे. आता हे काय असते, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, तर ए चा वर्ग ए अधिक बी चा कंसाचा वर्ग. बरोबर. आता बघा ए चा x वा घात आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये ए चा y वा घात आहे. म्हणजे काय होते आपलं, तर ए चा एक्स वजा वाय होतो. ठीक आहे. आता इथे बघा ए अधिक बी तर आपला सेम आहे, म्हणजे ए अधिक बी तर तसाच राहणार. ठीक आहे. आणि ह्यांच्या घातांची वजाबाकी होणार म्हणजे 3 वजा 2 म्हणजे किती, तर इथे 1 होणार. याचा अर्थ आपल्याला फक्त ए अधिक बी करायचं आहे. म्हणजे काय, तर 7.3 अधिक 3.7 किती, तर आपण मगाशीच केलेली फोडी 11 येतात. म्हणजे किती उत्तर तुमचं, तर 11. समजलं कसं करायचं, सोपं आहे, फक्त थोडंसं ट्रिकी आहे. ठीक आहे. चला आता हे बघ नळ आणि टाकीवरचं उदाहरण. ठीक आहे. अ आणि ब ह्या दोन नळांनी टाकी अनुक्रमे 6 तासात व 12 तासात भरते. ए किती तासात भरतो, तर 6 तासात भरतो. बी किती तासात भरतो, तर 12 तासात भरतो. ठीक आहे. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलेस तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. आता हे तुमचं काम आणि वेळेमध्ये बघा, ए हा 12 दिवसात करतो आणि बी हा 6 दिवसात करतो. तर ए आणि बी किती दिवसात ते काम करतील, असं सेम एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर काय करतो आपण इथे, तर 6 गुणिले 12 करतो आणि 6 अधिक 12 करतो. म्हणजे तुम्हाला अ आणि ब किती दिवसात करतात ते समजून जाईल, किंवा ए आणि बी हे किती दिवसात दोघं मिळून करतात, किंवा हे दोन नळ किती वेळात भरतात ते समजेल. ठीक आहे. किती होणार, 12×72 आणि हे किती होणार, 12 ने 6 18. इथे किती होणार, 18 × 18 18 चोक 72. म्हणजे किती तासात करतील, तर 4 तासात करतील. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितले, अ आणि ब या दोघांनी मिळून 18,000 रुपये धंद्यात गुंतवले. ठीक आहे. वर्षाखेर झालेल्या एकूण रुपये 2250 नफ्यापैकी अ ला 1000 रुपये नफा मिळाला. तर अ ने धंद्यात किती भांडवल गुंतवले होते. आता 2250 पैकी अ ला किती भेटले, तर 1000 भेटले. मग आपण ब चा काढूया, ब ला किती भेटले. ठीक आहे. तर किती होणार, 2250 वजा 1000 तर 1250. म्हणजे ब ला 1250 रुपये मिळाले.
आता ह्यांचं गुणोत्तर काढा. अ आणि ब च किती होणार, ह्याचे 1000 आणि ब चे 1250. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25 चोक 100 आणि 25 पाचा 25 असे. म्हणजे 4/5 हे त्यांचं नफ्याचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. आता त्यांची गुंतवणूक आपल्याला काढायला सांगितलं. ठीक आहे. गुंतवणूक हा नफ्याच्या काय असते, समप्रमाणात असते. म्हणजे जेवढा तुमची गुंतवणूक तेवढा तुम्हाला नफा. ठीक आहे. म्हणजे त्याने 18,000 गुंतवले असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपला अ चा भाग काढायचा आहे. तर कसा काढणार, अ चा नफ्याच्या गुणोत्तर मध्ये काय आहे ते 4 आहे. आणि टोटल किती होणार, 5 न 4 9. ठीक आहे. 9 9 9 दुने 18 म्हणजे 2000 गुणिले 4 म्हणजे किती, 4 दुने 8. म्हणजे किती गुंतवले असणार, तर 8,000 रुपये गुंतवले असणार. समजलं. चला आता इथे काय दिलं, मुलगा आई वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 30 40 वर्ष आहे. तर आणखी नजीकच्या काळात किती वर्ष त्यांचे गुणोत्तर वयाचे 3 7 7 9 होईल. ठीक आहे. आता त्यांचं वय आपल्याला माहिती आहे. हे 10 कोणाचं आहे, तर मुलाचं आहे. ठीक आहे. आईचं किती आहे, तर 30 आहे आणि वडिलांचं किती आहे, तर 40 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, तर आपण x वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती होणार, तर 3 7 7 9 होईल. ठीक आहे. असं पकडू. ठीक आहे. एवढ्या वर्षानंतर. ठीक आहे. 3 7 7 9. ठीक आहे. तर आपण फक्त मुलगा आणि आईचं घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. मुलगा आणि आईचं किती, 10 अधिक x छेद 30 अधिक x आणि त्यांचं गुणोत्तर काय आहे मुलगा आणि आईचं, तर 3 7 आहे. आता ह्याच्यावरून आपण x ची किंमत आपल्याला भेटेल. ठीक आहे. 7 10 70 अधिक 7x बरोबर 30 गुणिले 3 3 त्रिक 9 म्हणजे 90 अधिक 3x. आता 3x ह्या 7x मधनं इथे येऊन वजा होणार म्हणजे किती, तर 4x बरोबर 90 मधनं 70 गेले तर 20 म्हणजे x बरोबर काय आलं, 4 5 20 म्हणजे x बरोबर तुमचं काय आलं, तर 5. याचा अर्थ ते 5 वर्षाने त्यांचं गुणोत्तर होईल. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यातलं कुठलाही दोन तुम्ही घ्या, हे घ्या नाही तर हे घ्या. ठीक आहे. त्यांचं गुणोत्तर घ्या आणि x ची किंमत काढा. समजलं. चला आता हे बघा, सरासरीचं गणित आहे. एक व्यक्ती आहे ना, ती ह्या एका ठिकाणाहून ए ह्या ठिकाणाहून इथे जाते, बी ह्या ठिकाणी जाते. ठीक आहे. ती कुठल्या स्पीडने जाते, तर ताशी 5 किलोमीटर प्रति तासाने जाते आणि सेम अंतर आहे ते 15 किलोमीटर अंतर 5 किलोमीटर प्रति तासाने 15 किलोमीटर प्रति तासाने पूर्ण करते. आता जर अंतर समान असेल आणि स्पीड किंवा वेग हा वेगवेगळा असेल तर काय सूत्र असते, तर हा जाण्याचा स्पीड गुणिले येण्याचा किती 15 छेद 15 अधिक 5 आणि इथे अजून गुणिले 2 करायचे. ठीक आहे. 2ab गुणिले a अधिक b. ठीक आहे. म्हणजे किती होणार, तर 20 2 गुणिले 5 गुणिले 15 5 चोक 20 15 दुने 30 30 छेद 4 किती येते, तर 4 7 28 आणि 2 पॉईंट आणि 4 5 20 म्हणजे काय आलं, तर 7.5 किलोमीटर प्रति तास. समजलं. चला आता इथे सांगितलं एका संख्येचे 12.5% 12.5% किती आहेत, तर 37 आहेत. ठीक आहे. आणि त्याने आपले 37.5 विचारलंय, तर ह्याचा 1% बरोबर किती होणार मग, तर हे 12.5 आहेत ते ह्याला 37ला भागणार जाऊन. ठीक आहे. 12.5. आता हा पॉईंट आहे म्हणून आपण काय करूया, छेद 10 असणार त्याच्या, बरोबर आहे. मग हे छेद 10 असतील आणि ते वरती जाऊन त्याला 37ला गुणिले होणार, बरोबर. आता 1% म्हणजे एवढं आलं, तर 37.5% म्हणजे किती होणार, 37 छेद 125 गुणिले हे 10 आणि 37.5 त्याला जाऊन गुणाकार करायचा 37.5. पण आता आपण पॉईंट आहे म्हणून इथे 10 खालती घेऊया. ठीक आहे. म्हणजे 10 10 गेले 25 5 25 असे 25 1 25 25 5 25 5 1 5 5 3 15 3 गुणिले 37 करा म्हणजे किती होणार, 3 7 21 2 3 3 9 आणि 10 11 म्हणजे किती उत्तर येणार तुमचं, तर 111. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटं झाले असतात, त्यांचा मिनिट काढावा तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो. आता कसा काढायचा कोन, काय असतं सूत्र, तर 30a वजा 11/2b. ठीक आहे. आता a काय असतो, तर तास असतो म्हणजे 2 तास झाले. ठीक आहे. आणि वाजून 15 किती मिनिटं झाली, तर 15 मिनिटं झाली म्हणजे किती, b बरोबर 15. ठीक आहे. तर करा 30 गुणिले 2 वजा 11/2 गुणिले 15 30 दुने 60. ठीक आहे. वजा 15 गुणिले 11 किती, 15 गुणिले 11 तर 165 गुणाकार केला तर. ठीक आहे. छेद 2 आणि पुढे काय होणार, तर बे के बे 8 16 आणि बे दुने 4 आणि 1 82.5 होणार. ठीक आहे. आता 60 वजा 82.5 करा तर किती येईल तुमचं, तर वजा 22.5 येईल. ठीक आहे. आता हे मॉड मध्ये आहे म्हणजे काय, तर तुमचं बाहेर निघाल्यानंतर 22.5 हे तसंच्या तसं राहील आणि त्यांचं चिन्ह अधिक होईल. ठीक आहे. म्हणजे हा झाला 22.5 डिग्री. ठीक आहे. त्याची किंमत नाही चिन्हाची इथे. ठीक आहे. 22.5 म्हणजे किती, तर 22 आणि हा अर्धा डिग्री. ठीक आहे. चला आता इथे एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारलं आहे, तर चौरसाचा कर्ण दिलाय आपल्याला. ठीक आहे. हा 10 दिलाय, त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा म्हणजे बाजू काढायची. तर चौरसाचा
कर्ण किंवा डायगोनलचं सूत्र काय असते, तर बाजू आणि वर्गमुळात 2 हे असते सूत्र. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर डायगोनल किंवा कर्ण आपल्याला दिलेलं आहे, किती आहे, तर 10 आहे. बरोबर काय, तर ही बाजू आणि हे √2 म्हणजे ए बरोबर काय येणार, तर 10/वर्गमुळात 2. म्हणजे समजलं कसं केलं आहे उत्तर, तर आहे. आता हे सूत्र कसं काढलं असेल ते बघा. ठीक आहे, तर तुम्हाला ही जर कर्ण काढायचं असेल तर पायथागोरस वापरा. हा डी आहे. ठीक आहे, हा ही ए बाजू आहे, ही ए बाजू आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर डी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक ए चा वर्ग, म्हणजे काय होणार, तर 2a चा वर्ग. आणि इथे काय होणार, तर डी चा वर्ग. डी चा इथे हे काय जाणार, वर्गमूळ जाणार, 2a चा वर्ग. आता ह्याचा वर्ग आहे आणि हे वर्गमूळ आहे, म्हणजे ए बाहेर निघणार वर्गमूळातून आणि वर्गमूळात काय राहणार, फक्त 2 राहणार. ठीक आहे, म्हणजे हे असं सूत्र बनलंय. ठीक आहे, हे मी फक्त तुम्हाला सांगितलं. मग हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, कर्ण कसं काढायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, एवढं करायची गरज नाही. चला पुढे. आता इथे काय दिलंय, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, म्हणजे ही व्यक्ती आहे. ठीक आहे, आता कोण आहे, पुरुष आहे का स्त्री आहे ते आपल्याला माहित नाही. त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. आता इथे त्याची आहे म्हणजे तो मुलगाच असणार. ठीक आहे, त्याची आई म्हणजे आई म्हणून आपण स्त्री घेऊया, गोल घेऊया. ठीक आहे, तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे म्हणजे ही कोण झाली, तर ही रोहिणीच झाली. एकमेव मुलगी आहे ना, म्हणजे ह्यांची रोहिणीच्या वडिलांची एकमेव मुलगी रोहिणीच आहे. म्हणजे तर रोहिणी काय झाली, त्या व्यक्तीची तर आई झाली. ठीक आहे, समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलं, 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूस आहे. ही लीना आहे, तिच्या उजव्या बाजूस कोण आहे, तर रीटा आहे. ठीक आहे, आणि रीटाच्या सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. म्हणजे ह्या रीटाच्या डाव्या बाजूस कोण आहे, तर सीता आहे, एस आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे, आणि पुढे सांगितलं, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस. म्हणजे मीना कुठे येणार, तर इथे येणार. ठीक आहे, तर मध्यभागी कोण आहे, कोण आहे मध्यभागी, तर लीना आहे. समजलं. चला आता इथे बघा त्यांनी काय केलंय, 4×3=12. ठीक आहे, आणि 12×3=36 म्हणजे ह्यांच्या दोघांचा गुणाकार केलाय आणि त्याला कशाने गुणलंय, तर 3ने गुणलंय. ठीक आहे, 8×1=8 आणि गुणिले 3 म्हणजे 8×3=24. ठीक आहे, तर 7×5=35 गुणिले 3 करा, 35 गुणिले 3 किती, तर 105. समजलं. चला आता हे बघा, अशा त्रिकोणाच्या जर सभोवताली अशा लहान लहान संख्या असतील, याचा अर्थ एक तर त्यांचा वर्ग होतो किंवा घन होतो किंवा त्यांचा गुणाकार होतो, प्रत्येक अंकाचा गुणाकार होतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये असं असं होणार ऑपरेशन. ठीक आहे, गुणिलेचा गुणिले सगळ्यांचा गुणाकारच होणार. असं नाही होणार की अधिक आणि हे वजा करायचं आहे, म्हणजे 5×15 करा आणि परत त्याच्यातून -2 करा, असं नाही होणार. जास्तीत जास्त कसे होणार, तर एकच ऑपरेशन होणार, 5×3 किंवा मग 2चा वर्ग 3चा वर्ग, असं प्रत्येकांची अधिक करा किंवा वजाबाकी करा असं. ठीक आहे, समजलं. तर इथे काय होते बघा, 5चा वर्ग काय, तर 25, 3चा वर्ग काय, तर 9 आणि 2चा वर्ग काय, तर 4. 25 अधिक 9 अधिक 4 किती, तर 38. ठीक आहे, तसं इथे सेम 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 10 आणि हे 49 म्हणजे किती, तर 59. आता इथे करूया, 4×4=16, इथे 2×2=4, 6×6=36, 36 ने 4 40, 40 ने 16 तर 56. समजलं कसं करायचं. चला आता इथे काय केलं त्यांनी, 10 9 90 नाही केलं मी, कारण 13 9 किती असते, 17 असते, पण 117 त्यांनी ऑप्शन मध्ये किंवा पर्यायामध्ये दिला नाही मिळत. म्हणजे त्याने काय केलं असेल, एकतर तर 10चा वर्ग घेतला असेल, तो किती असतो, तर 100 वजा हीच संख्या केल्या 10. ठीक आहे, 13चा वर्ग काय असतो, 169 वजा 13 करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल, तर 156. समजलं. चला आता हे बघा, सोपंच आहे. इथे त्यांनी काय केलंय, 14+8 केलंय, किती होते, तर 22 होतात. ठीक आहे, 9+13 किती होतात, तर ते पण 22 होतात. असंच ऑपरेशन केलंय. ठीक आहे, 8+5 किती होणार, तर 13 होणार. ठीक आहे, समजलं. चला आता वरती पण तसंच केलं, ते वरती पण करून बघा. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं, सीमा तिच्या वर्गातील 50 सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी आहे. म्हणजे हे जे पुढे धावतात आहेत त्याच्यामध्ये ही 50वी आहे. ठीक आहे, तसंच हे वाईट जे धावतात म्हणजे तिच्या मागे जे धावतात, तर मागच्या साईडने पण तिचा नंबर 50वाच आहे. ठीक आहे, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय किती, तर हे तिला पकडून, हे पुढपासून तिला पकडून हे 50. ठीक आहे, आणि तिच्या मागे किती राहतील मग, तर 49 राहतील. ठीक आहे, म्हणजे 50 अधिक 49 किती, तर 99. ठीक आहे, समजलं. चला आता इथे 2016 या वर्षी गांधी जयंती रविवारी होती. म्हणजे काय, तर 2 ऑक्टोबर 2016 कधी होतं, तर संडेला होतं. ठीक आहे, तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल, प्रजासत्ताक दिन कधी असतो, तर 26 जानेवारी असतो 2016. बरोबर किती, तर आपण काय करूया, ऑक्टोबर पासून जानेवारी पर्यंत मागे जाऊया. ठीक आहे, आता हे 2 दिवस आहेत एक्स्ट्रा, ते 2 अधिक करूया. ठीक आहे, 2 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे, पुढचा महिना कुठला, सप्टेंबर, त्याच्या पुढचा कुठला, तर ऑगस्ट, त्याच्या पुढचा कुठला, तर जुलै, त्याच्या पुढचा कुठला, तर जून, त्याच्या पुढचा कुठला, तर मे,
आणि त्याच्या पुढचा कुठला तर एप्रिल, त्याच्या पुढचा कुठला तर मार्च, आणि मार्चच्या मागचा कुठला तर फेब्रुवारी, अधिक हे किती दिवस झाले 26 जानेवारीचा काढायचा, म्हणजे वरच्या वरती दिवस किती राहिलेत तर 31चा महिना असतो जानेवारी, म्हणजे किती ते 4 आणि हे 5, हे 5 दिवस. ठीक आहे, आता हे अधिक दिवस काढा प्रत्येक महिन्याचे किती असतात तर फेब्रुवारीमध्ये किती असणार तर ते 2016 हे लीप वर्ष आहे का तर 4ने पूर्ण संख्येला भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. म्हणजे अधिक दिवस किती असतात 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 7 चोक 28, म्हणजे एक अधिक दिवस. ठीक आहे, एक असणार. आता मार्च 31चा महिना म्हणजे किती होणार तर 3, एप्रिल किती तर 2, परत मे किती तर 3, 31चा महिना आहे. जून किती तर 2 का तर 30चा महिना आहे. जुलै किती तर 3, ऑगस्ट किती तर 3 का तर दोन्ही पण 31चे महिने आहेत. सप्टेंबर किती तर 2 आणि हे अधिक 2. ठीक आहे, आणि इथे अधिक 5 आहेत. करा ह्यांची सगळ्यांची बेरीज तर 5 न 1 6, 6 न 3 9, 9 न 2 11, 11 न 3 14, 14 न 2 16, 16 न 3 19, 19 आणि 3 22, 22 न 2 24, 24 आणि 2 26, म्हणजे टोटल अधिक दिवस झाले आपले 26. आता त्याला आठवड्याने भाग द्या, म्हणजे 7ने भाग द्या. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, याचा अर्थ बाकी किती राहते 26 वजा 21 तर 5. आता आपल्याला काय करायचं आहे मागे जायचंय का पुढे जायचं आहे तर मागे जायचंय रविवारच्या. ठीक आहे, मागे गेल्यावर काय भेटणार तुम्हाला शनिवार भेटणार, दुसरा काय भेटणार तर फ्रायडे भेटणार, त्याच्या अगोदर काय भेटणार तर थर्सडे भेटणार, गुरुवार भेटणार, त्याच्यानंतर काय भेटणार तर बुधवार भेटणार, त्याच्यानंतर काय भेटणार तर मंगळवार भेटणार, त्यानंतर काय भेटणार तर सोमवार भेटणार. गेले 5 दिवस बघा 1 2 3 4 आणि 5 काय तो तर मंगळवार येतो. समजलं काय येणार तर मंगळवार येणार. चला पुढे. आता इथे प्रतीकचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचं वय किती असेल. आता काय आहे 17 आणि हे 5 किती होणार म्हणजे 2000च्या पुढचे 17 आणि 2000च्या मागचे 5 वर्ष तर 22 वर्ष आली. ठीक आहे, पण ते वर्ष पूर्ण झालं असेल का तर इकडे 19 मेला आहे आणि इथे 12 मार्च आहे, म्हणजे त्याचे टोटल 22 वर्ष झालीच नाही. ठीक आहे, त्याला किती वर्ष झाले आहेत तर एक कमी म्हणजे 21 वर्ष आणि अजून कितीतरी महिने झाले असतील. ठीक आहे, किती महिने झाले ते मोजूया. मेच्या पुढे मार्च पर्यंत जा. ठीक आहे, किती होणार तर 10 महिने होणार, पण 10 महिने पूर्ण झालेत का त्याला तर नाही होणार का तर तारीख बघा 19 आहे आणि 12 आहे, म्हणजे कितीचा फरक आहे तर 7चा फरक आहे. ठीक आहे, आता तो फरक 10व्या महिन्यातनं वजा करा म्हणजे किती होणार तर 21 होणार. ठीक आहे, दिवस आणि हे 9 महिने होणार. ठीक आहे, म्हणजे 21 वर्ष 9 महिने 21 दिवस. समजलं. चला आता इथे बघा 2 घड्याळे सकाळी 10 वाजता अचूक वेळेवर लावली. यातील एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं पुढे जाते व दुसरं घड्याळ दर तासाला 3 मिनिटं मागे जाते. तर दुपारी 3:30 वाजता 2 घड्याळामध्ये किती वेळेचा फरक असेल. ठीक आहे, आता त्यांचा पहिल्यांदाच आपण एका तासातला फरक किती आहे ते करूया. ठीक आहे, इथे सांगितलं एका तासाला 5 मिनिटं पुढे जाते आणि इथे सांगितलं दर तासाला 3 मिनिटं मागे राहते. याचा अर्थ त्यांच्या दोन काट्यामध्ये फरक किती असेल तर 5 अधिक 3 म्हणजे किती तर 8 मिनिटाचा फरक असेल. ठीक आहे, बरोबर आहे ना. आता हा समजा एक करेक्ट वेळ आहे. ठीक आहे, एक किती जाते तर 5 मिनिटं पुढे जाते. ठीक आहे, आणि एक मागे राहते किती तर 3 मिनिटं, म्हणजे यांच्या दोघांतला फरक किती असेल तर 8 मिनिटाचा फरक असेल टोटल. पुढे आता 10 वाजून ते 3:30 वाजेपर्यंत किती तास होतात तर 5.5 तास होतात. ठीक आहे, पण पहिले आपण 5 तासामध्ये किती जाते ते बघूया. ठीक आहे, तर एका तासात 8 मिनिटं म्हणजे 5 तासामध्ये किती तर 8 पंचन 40 मिनिटं जाईल ते. ठीक आहे, आणि पुढे अर्धा तास आपल्याला काढायचा आहे. तर एका तासात 8 जाते म्हणजे अर्धा तासात किती जाणार तर 4 जाणार, अधिक 4 करा किती होणार तर 44 मिनिटं. समजलं कसं करायचं. चला आता इथे आपल्याला त्रिकोण किती आहेत ते मोजायला सांगितलं. ठीक आहे, आता एक नेहमी लक्ष ठेवा असा त्रिकोण असेल त्याचे 2 भाग पाडले असतील तर 1 आणि 2 टोटल त्रिकोण किती असतात तर 2 अधिक 1 म्हणजे 3. आता असा त्रिकोण तुम्हाला या आकृतीमध्ये कुठे कुठे बघायला भेटतो बघा. तर बघा हा एक त्रिकोण आहे. ठीक आहे, असा ह्याच्यामध्ये किती असणार तर 3 असणार टोटल. ठीक आहे, पुढचा बघा हा ह्याच्यामध्ये किती असणार तर 3 असणार. तिसरा बघायचा आहे तर हा बघा हा असा असा आणि हा असा. ठीक आहे, समजलं. आणि हा त्याचा पार्ट केलाय. ठीक आहे, म्हणजे इथे पण किती असणार तर 3 असणार. आता व्यतिरिक्त जे आहेत ते मोजा किती राहिलेत ते. ठीक आहे, तर बघा आपण हा नव्हता मोजला, हा पूर्ण असा हा त्रिकोण मोजला नव्हता अधिक 1 आणि अजून एक त्रिकोण घेतला नव्हता बघा हा वाला हा. ठीक आहे, मी त्याला लाल करतो पूर्ण. ठीक आहे, हा बघा हा त्रिकोण घेतला नव्हता तर बघा कसा आहे तो सेम तसाच आहे असाच आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये किती असणार तर अजून 3 असणार. ठीक आहे, म्हणजे किती होणार टोटल बघा का अजून राहतो कुठे तर नाही झाले बऱ्यापैकी. ठीक आहे, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 आणि 1 13. समजलं. चला आता हे दिशेवरचं गणित आहे म्हणजे पहिल्यांदा दिशा आखून घ्या. ठीक आहे,
ही कुठली असते उत्तर, ही कुठली असते दक्षिण, ही कुठली असते पूर्व आणि ही कुठली असते पश्चिम. त्याने सांगितलं महेश घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती, म्हणजे तो ह्या साईडला चालतोय, ठीक आहे, उत्तरेकडे तोंड करून, तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम असेल, ठीक आहे. नंतर तो उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळाला, म्हणजे 1 2 आणि 3, उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळाला, ठीक आहे. व पुन्हा डावीकडून 9 वेळा काटकोनात वळाल्यास त्याच्या पाठची दिशा कुठली असेल. आता तो डावीकडे हा पहिला वळाला, ठीक आहे, परत 9 वेळा असं करायचंय, म्हणजे हा 1 झाला, परत हा 2, परत हा 3, परत हा 4, परत हा 5, परत हा 6, परत हा 7, परत हा 8, परत हा 9, म्हणजे तो खालती बघतोय 9व्या दिशेला, ठीक आहे. पण त्याची आपल्याला पाठ विचारली, ती कुठल्या दिशेला आहे, तर उत्तर दिशेला आहे. समजलं. तर चला पुढे. आता इथे बघा, इथे नेहमी लक्षात ठेवा, आरसा जेव्हा असेल तर आरशामध्ये डाव्या साईडची प्रतिमा आहे ती उजव्या साईडला दिसते, ठीक आहे. तर आपल्याला आय कुठे दिसेल, हा डाव्या साईडला, इथे 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 कुठे दिसेल तर उजव्या साईडला दिसेल. तसाच के के आपल्याला कसा दिसेल तर असा दिसेल, ठीक आहे, असा, ठीक आहे. आता असं कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघा, आय आणि के असं आहे, इथे आय आणि के आहे, ठीक आहे. हे 2 ऑप्शन आपले आहेत, बाकी इथे तर इथे नाही, इथे पण नाही, ठीक आहे. आता एन कसा असेल बघा, आता एनच्या 2 रेषा तर अशाच्या अशाच असणार आहे, तर ही रेषा इथे गेली काय का नाही, इथे ही रेषा इथे गेली काय, त्यासारख्याच असणार, ठीक आहे. फक्त जी मधली रेषा आहे ती इथनं सुरुवात व्हायची पहिले, ती आरशामध्ये ही जागा आहे ती कुठे जाणार तर उजव्या साईडला जाणार, डावी साईड, ठीक आहे. म्हणजे काय होणार तर हा असा येणार एन, ठीक आहे. म्हणजे कुठलं उत्तर बरोबर तुमचं तर ब उत्तर बरोबर, ठीक आहे. समजलं. एन तसाच्या तसा राहणार नाही. चला आता त्याने दिले पी क्यू आर ही 3 गावे आहेत. पी आणि क्यू मधलं अंतर किती दिले आपल्याला तर 60 किलोमीटर दिले, ठीक आहे. हे क्यू, ठीक आहे. पी आणि आर मधलं अंतर किती दिलं आहे तर पी आणि आर मधलं अंतर दिलंय त्यांनी आपल्याला 80 किलोमीटर, ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, क्यू हे पीच्या पश्चिमेला आहे. तर पहिल्यांदा त्याचा दिशा आखून घ्या. हे काय उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, ठीक आहे. क्यू हे पीच्या पश्चिमेला आहे, क्यू हा पीच्या पश्चिमेला आहे, ठीक आहे, ह्या दिशेला आहे. पुढे काय सांगितलंय, आणि आर हे पीच्या दक्षिणेला आहे. पीच्या दक्षिणेला कोण आहे तर आर आहे. तर क्यू आणि आर मधलं अंतर सांगितलं आपल्याला काढायला, म्हणजे हे अंतर आपल्याला काढायचं सांगितलं. आता हा काय झाला तर काटकोन त्रिकोण झाला, म्हणजे आपल्याला काय वापरायचं तर पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. पी आणि क्यू आपल्याला 60 दिलाय, पी आणि आर किती दिलाय तर 80 दिलाय. काढा कर्ण किती आहे तो तर कर्णाचा वर्ग बरोबर 60चा वर्ग बरोबर दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 80चा वर्ग. आता 60चा वर्ग काय होणार तर हे 2 शून्य होणार, ठीक आहे. आणि 6चा वर्ग 36, ठीक आहे. अधिक हे 2 शून्य होणार, ठीक आहे. आणि 8चा वर्ग तर 44. तर 44 अधिक 36 किती तर 10,000, ठीक आहे. आणि ते कर्ण वर्गाचं आहे, मग इथे काय होणार वर्गमूळ जाणार 10,000. हे कसला वर्गमूळ आहे तर 100चा आहे, ठीक आहे. याचा अर्थ तो किती अंतरावर असणार तर 100 किलोमीटर अंतरावर असणार. समजलं. चला आता इथे सांगितलं एका संख्येमध्ये त्या संख्येचा 304 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कुठली. सोपं आहे बघा, ही x संख्या आहे तीच, ठीक आहे. तिच्यामध्ये त्याच संख्येचं 304 पट म्हणजे 3x/4 भाग मिळाल्यावर त्याची 4 पट करायचे म्हणजे गुणिले 4 करा बरोबर काय तर 126, ठीक आहे. आता आपल्याला फक्त x ची किंमत काढायची, तर 4x अधिक 3x किती तर 7x/4 आणि हे 4 गुणिले, ठीक आहे. हे 4 4 गेले आणि 7x बरोबर 126 राहिला, म्हणजे x बरोबर काय तर 126/7 म्हणजेच काय तर 7 एके 7, 7 8 56, म्हणजे काय उत्तर तुमचं तर 18. समजलं. चला आता इथे बघा थेरॉटिकल प्रश्न आहे. 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे एकमेकास किती वेळा भेटतील, ठीक आहे. आता ह्या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. भेटतील बोललाय, क्रॉस करतील किंवा पुढे जातील क्रॉस करून असं काहीच नाहीये, ठीक आहे. तर भेटतात किती वेळा, 12 तासामध्ये किती वेळा भेटतात तर 12 वेळा भेटतात, ठीक आहे. तर 24 तासामध्ये किती वेळा तर 24 वेळा, ठीक आहे. समजलं. आता इथे क्रॉस करून जातील एकमेकाला ओलांडतील असं असतं तर काय तर 22 वेळा उत्तर आलं असतं 24 तासामध्ये, ठीक आहे. पण हे कोणत्या काट्याबद्दल दिलं असतं आपल्याला तर मिनिट आणि तास काट्याबद्दल दिलं असतं. सेकंद काटात तर काय 60 सेकंदाला एकदा ओलांडतो, म्हणजे ते थोडं मोठं झालं असतं म्हणून. समजलं तुम्हाला. चला आता इथे काय केलं त्यांनी बघा, तर ह्यांच्यामधला फरक घेतला तर किती होणार तुमचा 21, ह्यांच्यामधला किती होणार तर 15, ह्यांच्यामध्ये किती होणार तर 17. तर काय केलंय तर हा 21 आणि 17 मध्ये फरक किती आहे तर 4चा फरक आहे, म्हणजे 15 वजा 4 करा किती होणार तर 11, 11चा फरक पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 48 वजा 11 होणार. 48 वजा 11 किती तर 7 आणि हे 3 म्हणजे 37 हे उत्तर असणार. समजलं. चला तर अशा प्रकारे आपण छत्रपती संभाजीनगरचं पेपर विश्लेषण संपवलेलं, ठीक आहे. आता प्लीज ज्यांनी शेअर लाईक केलं नसेल त्यांनी करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप गरज आहे, ठीक आहे. प्लीज चला.